साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे। संविधानासाठी लढा, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने लढा, असं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेलं आहे। ताई, आपल्या आता तुम्ही ईडी कार्यालयात निघालेले आहेत, आपल्या हातात फाईल सुद्धा आहे। इकडनं जायचं, आपण बघितलंय अधिक माहिती घेतोय कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत आहेत। कृष्णा, जी फाईल हातामध्ये पाहायला मिळते रोहित पवार यांच्या, त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे आणि स्वतः सुप्रिया सुळे या सुद्धा भारताचं संविधान हाती घेऊन चाललेल्या पाहायला मिळत आहे। पाहतोय की रोहित पवार यांनी सकाळीच सांगितलेलं होतं की यापूर्वी सुद्धा काही कागदपत्र तपास यंत्रणेने मागितलेली होती आणि त्यानुसार सगळ्या कागदपत्रांची पूर्तता मी केलेली आहे। आणि आता आपण पाहतोय की हे जे बॅरिकेटिंग केलेलं आहे त्या बॅरिकेटिंगच्या परिसरातूनच रोहित पवार हे चालत ईडी ऑफिसपर्यंत पोहोचणार आहेत। त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित असतील आणि रोहित पवार यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्या वकिलांची टीम असावी किंवा सुप्रिया सुळे असावी यासाठी फक्त 5 जणांना त्यांच्या सोबत अलाव करण्यात येणार आहे। पोलिसांनी सगळ्यांना त्यांच्या सोबत अलाव करण्यात येणार आहे। पोलिसांनी सगळ्या परिसरामध्ये बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करू नयेत किंवा त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणामध्ये येऊ नयेत यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात। पुढच्या बाजूला आपण पाहतोय हे जे बॅरिकेटिंग केलेलं आहे तिथूनच रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयापर्यंत पोहोचणार आहेत आणि कार्यकर्त्यांना एनसीपी ऑफिसच्या समोरच थांबवण्यात येणार आहे। पोलीस या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की दंगल नियंत्रण पथक असेल किंवा पोलिसांचा, स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त असेल तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे। रोहित पवार यांच्या हातामध्ये ज्या कागदपत्रांची मागणी ईडीने केलेली होती त्या सगळ्या कागदपत्रांच्या फाईल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर सुप्रिया सुळे यांच्या हातामध्ये सुद्धा भारताचं संविधान आहे। रोहित पवार पहिल्यांदा विधान भवनामध्ये गेले, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं, त्यानंतर संविधानाला सुद्धा अभिवादन केलं आणि नंतर विधान भवनाला त्यांनी सुद्धा वाकून नमस्कार केला आणि त्यानंतर ते राष्ट्रपतीच्या कार्यालयामध्ये पोहोचले। पहिल्यांदा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं, त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर आता रोहित पवार जे आहेत ते ईडीच्या कार्यालयामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या ठिकाणी आता येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलीस त्यांना फक्त मोजक्याच लोकांना त्यांच्यासोबत असणाऱ्या या ठिकाणी ईडीच्या कार्यालयापर्यंत घेऊन येत आहेत। त्यांच्यासोबत जवळपास फक्त 4 ते 5 लोक आहेत। रोहित पवार आपल्याला फ्रेममध्ये दिसत आहेत, सुप्रिया सुळे सुद्धा दिसत आहेत आणि बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहेत ते ईडीच्या या सगळ्या परिसरामध्ये येऊ नयेत यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बॅरिकेटिंग करण्यात आलेलं होतं। रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयामध्ये चालत येत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये बॅरिकेटिंग करून हा सगळा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला होता। सुप्रिया सुळे यांच्या हातामध्ये सुद्धा भारताचं संविधान आहे, रोहित पवार यांच्या हातामध्ये सुद्धा सगळी कागदपत्रे जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात आणि आता थोड्याच वेळामध्ये रोहित पवार ही ईडीच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत। त्यानंतर त्यांच्यासोबत किती तास ईडीचे अधिकारी चौकशी करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कदाचित संध्याकाळपर्यंत ही चौकशी सुरू राहू शकते। रोहित पवार यांच्यासोबत आमदार सुनील भुसारा आहेत, त्याचबरोबर बीडचे आमदार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि सुप्रिया सुळे या रोहित पवार यांना सोडण्यासाठी ईडीच्या कार्यालयापर्यंत पोहोचलेले आहेत। या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की पोलिसांनी सगळ्या परिसराला छावणीचं रूप दिलेलं होतं। सकाळी 7 वाजल्यापासून हा सगळा बंदोबस्त आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते हे शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी पोहोचलेले होते आणि आता रोहित पवार हे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल होत आहेत। सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत आहेत, त्याचबरोबर 2 आमदार त्यांच्या सोबत आहेत। शेकडोंच्या संख्येनं हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले होते आणि तेव्हापासून ही सगळी घोषणाबाजी आपल्याला जी आहे ती पाहायला मिळते आहे। या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांनी सगळ्या माध्यमांना सुद्धा एक विशिष्ट अशी
जागा दिलेली आहे तिथेच माध्यमांनी थांबावं अशा पद्धतीची विनंती सुद्धा पोलिसांकडून करण्यात येते आहे। आणि रोहित पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे आता ईडीच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि रोहित पवार हे थोड्याच वेळामध्ये ईडीच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत। त्यानंतर त्यांची किती तास चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रोहित पवार हे पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये गेले, तिथे सगळ्या कार्यकर्त्यांची त्यांनी भेटीगाठी घेतल्या आणि त्यानंतर शरद पवार यांना भेटून सुप्रिया सुळे यांच्या समवेत रोहित पवार जे आहेत ते आता ईडीच्या कार्यालयामध्ये जात आहेत। त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्यांची कदाचित चौकशी होऊ शकते। बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ही सगळी चौकशी आहे। जवळपास 50 कोटींचा व्यवहार हा कन्नड सहकारी कारखान्याशी संबंधित झालेला होता आणि ही एकूणच लिलाव प्रक्रिया ही चुकीची होती किंवा यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ईडीनं आतापर्यंत ठेवलेला आहे आणि आता रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। सुप्रिया सुळे त्यांना सोडण्यासाठी इथवर आलेल्या होत्या, मात्र सुप्रिया सुळे दारातच थांबलेल्या आहेत। सुप्रिया सुळे या रोहित पवारांना निरोप देत आहेत आणि त्यानंतर आता रोहित पवार यांची चौकशी हा पुढचे किती तास होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर रोहित पवार यांना ईडीची नोटीस आल्यापासून राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक आक्रमक पवित्रा पाहायला मिळालेला होता। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळालेली होती आणि आता रोहित पवार पहिल्याच समस्येला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन शरद पवार यांना भेटून ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता ही सगळी चौकशी जी आहे ती होणार आहे। जे आमदार रोहित पवार यांच्या सोबत होते ते आमदार सुनील भुसार असतील किंवा बीडचे आमदार असतील हे सुद्धा रोहित पवारांना ईडीच्या कार्यालयामध्ये सोडून आता बाहेर पडलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये सुप्रिया सुळे माध्यमांशी संवाद साधतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आतापर्यंत जर सगळ्या घडामोडी पाहिल्यात तर एकंदरीत या सगळ्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली होती। मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सरकारच्या विरोधामध्ये पाहायला मिळाली। शरद पवार ज्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पोहोचले तेव्हा सुद्धा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रकारे घोषणाबाजी सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळाली। रोहित पवार पहिल्यांदा विधानभवनात गेले आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयातून आता थेट ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत ईडीने ज्या कागदपत्रांची मागणी केलेली होती त्या सगळ्या कागदपत्रांची फाईल्स आहे आणि ही फाईल्स घेऊन रोहित पवार हे चौकशीला सामोरं जात आहेत। दुसरीकडे सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होत्या, मात्र सुप्रिया सुळे यांच्या हातामध्ये सुद्धा भारताचं संविधान पाहायला मिळालं होतं। रोहित पवार एका आगळ्या वेगळ्या प्रकारे चौकशीला सामोरं जात असल्याचं त्यांनी दाखवून दिलं। याआधी सुद्धा आपण पाहिलं की अनेक नेत्यांना महाविकास आघाडीच्या ईडीच्या नोटीस आलेल्या होत्या, मात्र बरेचसे नेते हे थेट ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते। मात्र पहिल्यांदा रोहित पवार हे विधानभवनात गेले, विधानभवनाला सुद्धा त्यांनी नमस्कार केला आणि त्यानंतर आता ईडीच्या कार्यालयामध्ये ते पोहोचलेले आहेत। नक्कीच कृष्णा, तर रोहित पवार हे आता ईडी चौकशीला सामोरं जाण्यासाठी ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे स्वतः सुप्रिया सुळे या देखील रोहित पवार यांना ईडीच्या कार्यालयापर्यंत सोडवण्यासाठी आल्या। त्याचबरोबर आमदार सुनील भुसारा, आमदार संदीप क्षीरसागर हे देखील यावेळी ईडीच्या कार्यालयापर्यंत रोहित पवार यांना सोडवण्यासाठी आले होते। मात्र तत्पूर्वी रोहित पवार यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। इतकंच नाही तर शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचं एक पुस्तक देखील रोहित पवारांना भेट म्हणून दिलं आणि त्यांच्याच विचारानं सामोरं जा, लढा सुरू ठेवा असे आदेश किंबहुना तशी सूचना रोहित पवार यांना शरद पवार यांनी दिली आहे। तर सुप्रिया सुळे यांच्याही पाया पडलेले आहेत रोहित पवार आणि त्यानंतर ते आत गेलेले आहे। सध्या सूडाचं राजकारण सुरू आहे, मात्र मी मराठी माणूस आहे, घाबरणारा नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी होत असताना सगळ्याचीच पूर्तता मी आतापर्यंत करत आलेलो आहे, येत्या काळातही करत राहीन असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। महत्त्वाची बाब म्हणजे आता ईडीकडून रोहित पवारांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अॅग्रो कंपनीचा काही संबंध होता का याविषयी चौकशी होणार आहे आणि या संपूर्ण चौकशीसाठी आता रोहित पवार हे ईडी कार्यालयामध्ये पोहोचलेत। मात्र बाहेरची दृश्य आपण पाहतो आहोत।